पुढे बोलूयात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलची इमारत मोडीत काढून तिथं संग्रहालय उभारण्याचा प्रशासनानं घाट घातल्याचा आरोप करण्यात येतोय। तर या निर्णयाला कोल्हापूरकरांनी तीव्र विरोध दर्शवला असून प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही कोल्हापूरकरांनी दिला। सुमारे 150 वर्षांपूर्वी संस्थानातील मुलांच्या शिक्षणासाठी या वास्तूची उभारणा करण्यात आली होती। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ऑलिम्पिकपटू खाशाबाद जाधव, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींनी याच शाळेत बाराखडी गिरवली आहे। त्यामुळे ही इमारत मोडीत काढण्याच्या निर्णयाला कोल्हापूरकरांनी तीव्र विरोध केला। जर काय खरोखर तुम्हाला वस्तू संग्रहालय करायचं असेल ते करा, पण ती दुसऱ्या जागेत करा। पण ही ऐतिहासिक इमारत किंवा ती शाळा बंद करून जर काय असं कोणी करणार असेल तर त्याला कोल्हापूरकरांचा विरोध असेल। याच्या आधी सुद्धा असं सुपीक डोक्यातून आयडिया काढून गेल्या वेळचे जे पालकमंत्री होते त्यांनी घाट काढला होता ही इमारत घ्यायचं आणि हे करायचं, पण ते कोल्हापूरकरांनी वेळीच त्याला विरोध केला आणि ते हाणून पाडलेलं आहे। असं जर आता कोण करत असेल तर त्याची गाठ कोल्हापूरकरांशी आहे। अशा पद्धतीची शिक्षणासाठीची इमारत असणारी ती तुम्ही संग्रहालयात जर त्याचं रूपांतर करत असाल तर याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही। आणि ही शिकली सवरलेली माणसं ज्यांच्यामुळं शिकलीत आणि शिक्षणामुळे ही मोठी मोठी अधिकारी झालीत, मोठी मोठी राजकारणी व्यक्ती झालेत आणि ह्यांच्या डोक्यात ह्या अशा संकल्पना शिक्षण बंद करून संग्रहालय उभारायच्या संकल्पना येतातच कशा, असा मला एक प्रश्न आहे।